महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पारा चांगलाच चढला. अधिवेशन तोंडावर येताच विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीवरून सत्ताधारी फडणवीस सरकारला टार्गेट केलेलं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गेम फिरला आणि चर्चा सुरू झाली ती भास्कर जाधव यांचा विरोधी पक्षनेतेपदावरून पत्ता कट झाल्याची. भास्कर जाधवांना डावलून ठाकरेंची शिवसेना हे पद आदित्य ठाकरेंना देण्याचा घाट घालते अशी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य माध्यमांमध्ये आज झळकली. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदरात टाकण्यात आले. अर्थात विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सत्ताधाऱ्यांची मेहरनजर झाली तरच यंदा विधानसभेला विरोधी पक्षनेता लाभणार आहे. भास्कर जाधवांचा पत्ता कट होणार असल्याच्या बातम्या झळकल्याने सत्ताधारी विरोधी पक्षनेतेपदाची संधी देण्याचं औदार्य दाखवणार का या प्रश्नावरील फोकस ऑटोमॅटिकली शिफ्ट झाला. गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चाही सुरू होतीच. अशात भास्कर जाधव आणि शिंदेंचे महत्त्वाचे शिलेदार प्रताप सरनाईक चर्चेत रंगल्याचा एक व्हिडिओ समोर आला. या सर्वांमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचा पत्ता कट त्यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं. या सर्व घडामोडींमुळे निर्माण झालेलं संशयाचं मळब दूर करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना पुढे येऊन भास्कर जाधव यांचंच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी दिलं असल्याची भूमिका मांडावी लागली. भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार, त्यांचा विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरेंनी पत्ता कट केलाय या चर्चा खऱ्या ठरतात की फुसकाबार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाचा विरोधकांनी तापवलेला मुद्दा चांगलाच डायव्हर्ट केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय.